नमस्कार. आज तारीख आहे 21 एप्रिल 2026. संध्याकाळचे सुमारे 4 ते 5 या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. आज माझ्यासोबत काळसे ग्रामस्थ आहेत. माझ्यासोबत इथे ॲडव्होकेट राजीवजी बिलेसुद्धा उपोषणस्थळी भेट द्यायला आले आहेत आणि जिल्हाधिकारी प्रशासनाकडून पण एक आश्वासनपत्र आम्हाला मिळालं आहे. ते म्हणजे सर्व संबंधित अधिकारी कोण कर्मचारी असतील त्यांना बाळराजे बोटसंदर्भात व्यवस्थित चौकशी करून पुढची कारवाई करतील, हे आश्वासनपत्र मिळाल्यामुळे यापूर्वीपासूनच आमचा जिल्हा प्रशासनावर विश्वास आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ह्या साहेबांचं आणि सगळ्याच स्टाफचं, माननीय जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी कोणी असू देत, प्रत्येकाचं सहकार्य आम्हाला चांगलं असतं. तसंच आज हे सहकार्य लाभलं. तुर्तास जे काय आज सकारात्मक घडलं, या माननीय जिल्हाधिकारी यांच्या कडून निघालेल्या अधिकाऱ्यांकडून निघालेल्या पत्रामुळे मालवणचे तहसीलदार ते उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी सखोल चर्चा केली, संवाद साधला. त्याच्यानंतर काळसे बागवाडीशी संबंधित जो डिपार्टमेंट, जो एरिया त्यांच्या अंडर येतो, ते BDO साहेब तेही स्वतः उपोषणस्थळी येऊन गेले आणि बरेच स्टाफ, बरेच कर्मचारी जे संबंधित आहेत ते येऊन गेले. याच आरोग्य विभागाचे पण आम्ही आभार मानतो. पोलिसांचे तर आभार नेहमीच मानतो आम्ही. कंटिन्यू आमच्या सुरक्षेसाठी आहेत. आरोग्य विभाग आमची सर्वांचीच काळजी घेते. तर या उपोषणाच्या माध्यमातून आज असं वाटतं आहे, साहेब मला खात्री आहे, तुमची खात्री झाली आहे का हो? हां, या सर्वांची खात्री झाली आहे की आम्ही म्हटलेलं की आजचं हे उपोषण, त्याच्यानंतर 1 मेला आम्ही पुन्हा उपोषण करणार. तर असं वाटतं आहे की 1 मेची पाळी येणार नाही. शासन खूप चांगलं काम करतं आहे. थोडा लेट झाला आहे, थोडे नाराज होतो, पण ठीक आहे, नाराजी तुम्ही सगळ्यांनी दूर केली.